लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने। नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कारमध्ये बसून एमडी पावडर सेवन करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात व्हायरल झालेला। तेव्हापासून गुन्हे शाखा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांच्या मागावर होती। युनिट 1च्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकानं सापळा रचून टिप्पर गँगमधील सराईत गुन्हेगार असलेला संशयित निखिल बाळू पगारे यास अखेर गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं त्याच्या साथीदारासह शिताफीनं ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडून सुमारे 1 लाख रुपये किमतीची 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर काल हस्तगत करण्यात आलेली आहे। सिडको परिसरातील मोठ्या टिप्पर गँगमधील गुंड संशयित निखिल पगारे याने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात स्वतःच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल केलेला होता। यामध्ये तो एमडी ड्रग्जची पुडी उघडून सेवन करताना दिसत होता। मात्र व्हिडिओमध्ये त्याची पाठीमागील बाजू असल्यानं चेहरा हा स्पष्टपणे दिसत नव्हता। पोलीस त्याचा शोध घेत असतानाच पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना पगारे हा एमडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झालेली होती। त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना याबाबत कळवलं। यावेळी गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सीताराम कोले यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी जवळील दामोदर नगर येथे सापळा रचण्यात आला। या ठिकाणी संशयित निखिल आणि त्याचा साथीदार सराईत गुन्हेगार कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराव हे दोघे एमडी विक्री करण्यासाठी आले असता सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, हेमंत नागरे, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार शरद सोनवणे यांच्या पथकानं मोठ्या शिताफीनं या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनात डांबलं। त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 20 ग्रॅम एमडी पावडर आढळून आल्याची माहिती ढमाळ यांनी दिलेली आहे। नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ सेवनमुक्त करण्याचे धोरण अवलंबिलेले आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे, सेवन करणारे इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेचे सगळे अंमलदार त्याबाबतच्या विक्री करणाऱ्या इसमांच्या विरुद्ध बातमी काढत होते। त्यात आमच्या गुन्हे शाखेचे युनिट 1चे अंमलदार परदेशी, मिलिंद परदेशी ज्यांना दिनांक 17 रोजी बातमी मिळाली की टिप्पर गँगमध्ये पूर्वी कार्यरत असलेला सराईत गुन्हेगार निखिल बाळू पगारे हा त्याचा साथीदार कुणाल घोडेराव याच्यासह अंमली पदार्थ एमडी हा विक्री करत आहे आणि तो विक्री करण्याकरता दामोदर नगर पाथर्डी शिवार या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ रितसर कारवाई करून त्यावर सापळा रचून निखिल बाळू पगारे आणि कुणाल घोडेराव या दोघंही इसमांना ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला 20 ग्रॅम एमडी पदार्थ, अंमली पदार्थ मिळून आला। तो सरासरी अंदाजे 1 लाख रुपये किमतीचा आहे। त्यावर आम्ही या दोन्ही इसमांवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत इंद्रानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा हा एमडी पदार्थ या गुन्हेगारांनी कुठून आणलेला आहे, काय यांनी याचे आणि कोणाकोणाला विक्री केली आहे ह्याच्या पाळेमुळे खणण्याकरता सदरचा गुन्हा हा आमचे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तपासाकरता दिलेला आहे। सदर या गुन्ह्याच्या अनुषंगाने
आम्ही गुन्हे शाखा युनिट 1 आणि अंमली पदार्थ पथक संयुक्त तपास करून ह्या इसमांकडे हा अंमली पदार्थ कुठून आला याच्या शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत. हा जो निखिल वाळू पगारे जो आहे याच्यावर यापूर्वी आम्ही यांनी एक देशी पिस्तूल त्यांनी एक आणले होते आणि ते देशी पिस्तूल आम्ही त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद याच्याकडे मिळाले होते. तर त्यातही हा पाहिजे आरोपी आहे. आम्ही यालाही त्याच्यामध्ये अटक करणार आहोत. मी याद्वारे हे नाशिक करण्यास सांगू इच्छितो की नाशिक शहरामध्ये एक छोटे मोठे विक्री करणारे कोणीही जरी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे कोणी असेल तर त्यांच्यावर यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. नाशिक हे पूर्णपणे एमडी मुक्त करण्याचे आम्ही धोरण अवलंबिलेलं आहे. तरी यामध्ये इथून पुढे नाशिकमधील नाशिककरांना सांगू इच्छितो की कोणी जरी आपल्याला कुठेही एमडी पदार्थ किंवा अंमली पदार्थ विक्री करणारा जर कोणी काही माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला ती माहिती द्यावी. त्याच्यावर कडक कारवाई करू. दरम्यान यांच्याविरुद्ध आता इंद्रनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.